भायखळा या ठिकाणच्या ग्रॅज्युएट वडापावला देखील फटका बसला। ग्रॅज्युएट वडापाव आता कोळशाच्या शेगडीवरती तयार केला जातोय। प्रसिद्ध असलेला ग्रॅज्युएट वडापाव हा या ठिकाणी आता कोळशाच्या शेगडीवरती तयार केला जातोय। ग्रॅज्युएट वडापाव सेंटरच्या बाहेर आहे। यांच्या 18 शाखा आहेत, पण या 18 शाखांमध्ये सध्या गॅसच नसल्यानं आपण पाहतोय की इंडक्शन शेगडीचा वापर केला जातोय आणि गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे कोळशाची शेगडी पेटून काही ठिकाणी विद्युत शेगडी पेटून वडे तळण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मोठ्या संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतंय अशी खंत सुद्धा इथले जे व्यापारी आहेत, मालक आहेत ते व्यक्त करताय। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता त्रास म्हणजे गॅस टंचाई हा मुख्य त्रास, बाकी काही त्रासाचा विषय नाही आहे आपल्याला। आधी तुमचं किती उत्पन्न व्हायचं आणि आता किती उत्पन्न होतं? अगोदर समजा 10 रुपये उत्पन्न होत असेल तर आज 2 रुपये किंवा जास्तीत 3 रुपये उत्पन्न होते, कारण खर्च वाढलेले आहेत, हप्ते वाढलेले आहेत। त्यामुळं पण चालू आहे, गाडगर हे चालू आहे। ही परिस्थिती नेमकी आटोक्यात आता कधी येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।